गोलंदाजी ट्रॅकवरती ईशम दाखल झाले षटक क्रमांक 1 साठी। लेट्स प्ले आणि रात्र क्रमांक 4 तिला आपण सुरुवात करतोय। पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट। शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने या धावफलकाला सुरुवात होईल। एक धाव धावफलकावरती आहे। मेघनाथ एका धावासोबत मार्क ऑफ झालेत आणि एक धाव धावफलकावरती आहे। ईशम गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। धावफलकावरती एक धाव आहे। गेली 7 पर्व ही स्पर्धा आपण पाहतोय। 6 यशस्वी पर्वांनंतर 7व्या पर्वाला आपण या स्पर्धेची सुरुवात केली आहे। जोरदार अपील झाली आहे पंचांकडे आणि इथे मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे। डॉट बॉल। गोलंदाज अनिल आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती। राईट आर्म राऊंड द विकेट। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाही। आणखी एक बॉल डॉट आलाय। अप्रतिम बॉल अनिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। सन्माननीय मतीनजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। एक धाव धावफलकावरती आहे। 1 विदाउट लॉस। षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल। राईट आर्म राऊंड द विकेट। फुल टॉस बॉल होता। समोरच्या दिशेने समोर खेळलेत अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ऑफ ड्राईव्ह। 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 3 विदाउट लॉस। श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे आणि त्यांच्या विरोधामध्ये शयान 11 गोरेगाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। 3 धावा धावफलकावरती आहेत। लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय। मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे। चौकार 4 धावा। समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड खेळलेत। लॉफ्ट स्ट्रेट ड्राईव्ह खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला। तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक आलेत। बॉलला रोखतील आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील। 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 9 विदाउट लॉस आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर। श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे। नाइन विदाउट लॉस। 9 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाजी ट्रॅकवरती जगदीश दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी। 9 धावा धावफलकावरती आहेत। फार एंड आपण पाहतोय जगदीश गोलंदाजी ट्रॅकवरती। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस मात्र हवेत उंच बॉल गेलाय। मिस टाइम स्ट्रोक आहे। क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग लेग क्षेत्रामध्ये। तिथे मात्र 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 11। 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। बराच काळ बॉल हवेत राहिला परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि इथे मात्र 11 धावा धावफलकावरती आहेत। 11 विदाउट लॉस। षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे। धावफलकावरती धावा आहेत 11।
शॅन 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 11 धावा धावपलकावरती 11 विदाउट लॉस. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. समोर बाईक उभी आहे, तिची लाईट सुरू आहे, ती लाईट बंद करा विनंती आहे. 12 धावा धावपलकावरती आहे. 12 विदाउट लॉस. पुढचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलच्या दिशेने आलेत आणि तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न जरूर चांगले केले क्षेत्ररक्षकाने, बॉलच्या खालपर्यंत पोहोचले, परंतु तिथे शेवटच्या क्षणाला हातामधून पकड जी आहे ती ढिल्ली होती. बॉल निसळतोय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती जगदीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मेघनाथ 3 बॉलमध्ये 5 धाव्यांवरती नाबाद आहेत. 5 बॉलमध्ये 8 धावा पवन यांनी बनवल्यात. एकूण 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल यावेळेस हुक केलाय, हवेत बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा बॉल दूरवरती जाईल, आउट ऑफ द पार्क. मेघनाथ यांच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम षटकार. बॉल त्यावरती आडव्या बॅटने प्रहार. बॉल सीमारेषे पलीकडे षटकार. ओव्हरपिच बॉल होता आणि त्यावरती मात्र आक्रमण केलं. षटकार अर्जित केला. षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती. 26 विदाउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 26 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि यावेळेस झेल टिपला जाईल. आली सफलता. मेघनाथ आउट अँड बॅक टू द डगआउट. सावरेचे सन्माननीय अविनाश मामू यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 26 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. फलंदाजीसाठी पंकज दाखल झालेत क्रमांक 3 वरती. (26) लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल आहे. बॉलरच्या दिशेने खेळत एका धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज धाव बाद. दुसरा धक्का लागलाय श्री गणेश कुडसावरे संघाला. बॅक टू बॅक विकेट इथे येत आहेत. 26 ला दुसरा धक्का. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 लॉस ऑफ द 2 विकेट.
थँक्यू. नेक्स्ट मॅच असणार आहे जांता राजा बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये धारोळ. त्यानंतर पुढील सामना असेल मानकिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भाईजान 11. त्यानंतर भोज आणि उमर 11 गोरेगाव. त्यानंतर आदर्श 11 वांगणी आणि कुळगाव सुदर्शन असे सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसाचे लॉट्स आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. यानंतर पहिला सामना होणार आहे जो रेग्युलर पोलचा असेल, त्याच्यामध्ये जांता राजा बदलापूर गाव आणि धारोळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 26. 26 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. चांगला फटका शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला रोखतील तिथे मात्र एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू झालाय. अनिल गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. कॉमेंट्री बॉक्स इन सेकंड ओव्हर ते कंटिन्यू करतायत. 27 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे 27 धावेंवरती पोहोचलाय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. कमालीचं टायमिंग आहे. सरळ बॅटने व्ही मध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. पवन यांच्या बॅट मधून A1 षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. स्टँड अँड डिलिव्हर पाठीमागच्या बॉलवरती. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस देखील फोर्स केलाय. बिटवीन द गॅप हा बॉल खरं तर पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तिथे 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. नो बॉल देखील पंचांनी घोषित केलाय. एकूण 3 धावा या बॉलवरती प्राप्त होतील. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि त्यामुळेच मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. पुढचा बॉल फ्रीड देखील असणार आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. फील्डिंग टीम रिव्ह्यू आहे. चला चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून एकच रिव्ह्यू तुम्हाला एका इनिंग मध्ये असणार आहे. नो बॉल. तिसऱ्या बाजून निर्णय आलाय. पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आणि वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता. त्याचमुळे पंचाने नो बॉल घोषित केलंय. 36 लॉस ऑफ द 2 विकेट. फ्रीडचा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलला रोखतील तोपर्यंत 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. 2 धावेंच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 38 लॉस ऑफ द 2 विकेट. सुरुवातीला मेघनाथ यांनी अटॅक केला आणि सध्याच्या घडीला पवन देखील आक्रमण करतायत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल आणि यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. एक चांगला बॉल पाहायला मिळाला. लाईन जी आहे ती ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाली आणि यांच्या माध्यमातून आणि हा बॉल डॉट आलाय. 38 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 38. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल बॅटचा एज लागलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये कदाचित बॉल कॅरी झाला नाहीये आणि तदनंतर बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय फायनल क्षेत्रामध्ये. 2 धावेंचा प्रयत्न आहे. फायनलचे खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेंच्या सहाय्याने श्री गणेश कुडसावरे संघ 40 धावेंवरती पोहोचलाय. 40 लॉस ऑफ द 2 विकेट. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 चा धावफलकावरती धावा आहेत 40. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40 लॉस ऑफ द 2 विकेट.
जांता राजा बदलापूर गाव आणि धारोळ संघाचे संघनायक 2 षटकांनंतर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. ज्या संघाचे संघनायक उपस्थित नसतील त्या संघाला 2 बॉलची पेनल्टी असेल, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. समोरच्या दिशेने इथे मात्र ड्राईव्ह केलाय, फटका अप्रतिम आहे. एक धाव तर प्राप्त झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फेकी ऑन दी स्टंप जाणं गरजेचं होतं. तिथे मात्र ऑन दी स्टंप फेकी नव्हती. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 42. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 42 लॉस ऑफ दी 2 विकेट. अब खुद का घर सिर्फ सपना नहीं, लकासा में 18.5 लाख रुपए ऑल इंक्लूसिव में खुद का घर अपने नाम करे। वांगली स्टेशन से सिर्फ 3 मिनट और दिल्ली मुंबई एक्सप्रेस से 10 मिनट। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टैक्ट अस। सो हेलो एवरीवन, आज आना हुआ हमारा फैशन टेलर्स, जो कि पूरे अंबरनाथ से लेकर करजत तक सबसे ज्यादा फेमस है इनकी टेलरिंग के लिए। लोकेशन बताने की तो जरूरत नहीं, बट फिर भी नए व्यूवर्स को, ये लोकेटेड है गोरेगांव, मुंबई करजत हाईवे के टच इनकी शॉप है। गोरेगांव में मस्जिद के जस्ट थोड़ा सा ही आगे इनका फैशन टेलर बोर्ड देखी जाएगा। शॉप में एंटर करते ही मिले मुक्तसिम भाई से, जो फैशन टेलर के ओनर है। इन्होंने इनका कलेक्शन बताया, अगर सारा देखने बैठे तो आधा दिन यही निकल जाए। सो उसमें से कुछ खोलकर बताया। मटेरियल इनका एकदम प्रीमियम एंड इम्पोर्टेंट, और इनकी शॉप की खास बात है इनकी डिजाइनिंग, फिटिंग एंड फिनिशिंग। जिसने ट्राई किया उसे पता ही है, जिसने नहीं किया उसे मैं सजेस्ट करूंगा कि नेक्स्ट टाइम इवेंट, फेस्टिवल, फंक्शन जो भी हो, एक बार फैशन टेलर विजिट जरूर करना। लॉस ऑफ द 2 विकेट. बेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 बॉलमध्ये 22 धावा पवन यांनी बनवल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती महेश दाखल झाले षटक क्रमांक 4 साठी. खपर रिजन मध्ये बॉलला खेळले होते. चिकी सिंगल तिथे प्राप्त होते आणि चिकी सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. 43 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 4 चा खेळला सुरुवात झाली आहे. 11 बॉलमध्ये 22 धावांवरती पवन नाबाद आहेत आणि 2 बॉलमध्ये 2 धावा नवनाथ यांनी बनवल्यात. 43 लॉस ऑफ द 2 विकेट. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. श्री गणेश कुडसावरे संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग ते करतायत. तर तिसऱ्या पंचांची मदत तिथे घेतली जाणार आहे. पंचांना विनंती आपण चेक करायचंय. सामना सुरू ठेवा. यावेळेस देखील बॉल अप्रतिम कट करतायत. कटर गोलंदाजी पाहायला मिळते. अपकटर स्वरूपाची गोलंदाजी खरं तर पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी आहे. राईट आर्म राऊंड द विकेट पत्तीने ऑफ कटर टाकणं म्हणजे अप्रतिम कामगिरी आहे. ही एक वेगळी कला आहे. अप्रतिम पहिले 2 बॉल पाहायला मिळालेत महेश यांच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट टाकत असताना ऑफ कटर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्री डिटरमाइन फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल या ठिकाणी डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 43 लॉस ऑफ द 2 विकेट. 43 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये महेश गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत आणि अप्रतिम गोलंदाजी, स्किलफुल गोलंदाजी. असे खूप कमी गोलंदाज असतात की ज्यांच्याकडे हे स्किल असतं. तुम्ही ऑफ कट करू शकता किंवा लेग कट करू शकता आणि ते मात्र ऑफ कट करताना पाहायला मिळतात गोलंदाज.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवले फाईन लेग क्षेत्रामध्ये. कमालीचं टायमिंग आहे यावेळेस पवन यांच्या माध्यमातून. हुक करत असताना इथे मात्र षटकार वसूल केलाय. $49 49 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे मिड विकेट क्षेत्रात आणि तिथे मात्र एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील. 2 धावांचा प्रयत्न झालाय, 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. सन्माननीय रजाभाई वुबेरे यांचं देखील आगमन झालं. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि बॅटिंग करणारी टीम 50 ऑफ झाली आहे. 51 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 लॉस ऑफ द 2 विकेट. 15 बॉलमध्ये 30 धावांवरती पवन नाबाद आहेत. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज महेश यांनी. पुन्हा एकदा पुढचा बॉल, फुलर लेनचा बॉल होता यावेळेस. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 52. 52 लॉस ऑफ द 2 विकेट. चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 52 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जांताराजा बदलापूर गाव आणि धारोळ संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये संपर्क साधायचा. 52 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती कैलास दाखल झालेत. डीप होणारा बॉल होता फलंदाजाच्या दिशेने. लोअर फुल टॉस. 1 धाव तिथे प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील लेग बाईटच्या माध्यमातून. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 54 धावा धावपलकावरती आहेत. 54 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक खरं तर 5चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 54 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 लॉस ऑफ द 2 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवरती कैलास दाखल झाले. 17 बॉलमध्ये 31 धावा पवन यांनी बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग पवन यांची पाहायला मिळाली. यावेळेस देखील डाऊन दिले फटका खेळायचा होता. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि पवन इथे धावबाद होत आहेत. विकेट आली आहे रनआउट स्वरूपामध्ये. विकेट सॅक्रिफाईस करतायत. धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 54 लॉस ऑफ द 3 विकेट. 4 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे पहिल्या डावामध्ये. अप्रतिम बॉल वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या बाहेर फुलर लेनचा बॉल एक चांगला बॉल होता आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. खडे खडे खेळण्याचे प्रयत्न फलंदाजाने केले. फुटवर्क नव्हतं आणि तिथे मात्र लाईन टोटली मिस केली बॉलची. आणखी एक बॉल डॉट. गोलंदाज कैलास बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. इथे मात्र डाऊन द लेग हा बॉल आहे. एका धावेचा प्रयत्न फलंदाज करतायत आणि तिथे मात्र धावबाद होतील परंतु बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. रनआउट झालेत फलंदाज आणि वाईडच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती.
राईट अप राऊंड द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर खरं तर हा बॉल आपला पाहायला मिळाला. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव प्राप्त होईल आणि रनआउट स्वरूपामध्ये विकेट आली. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. चोपन्न धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये माफ करा. 54 लॉस ऑफ द 4 विकेट. नवीन फलंदाज बंटी मैदानावरती दाखल होत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. श्री गणेश कुडसावरे संघाने सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नक्कीच वाटचाल केली. 54 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. या पहिल्या डावामध्ये 3 अधिकृत बॉल येणं बाकी आहे. 3 लीगल डिलिव्हरीज रिमेनिंग. ज्यावेळेस कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आणि बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. खडे खडे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चौकार लगावला होता. 58 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेस देखील डॉट बॉल आलाय. एकूण 60 धावा धावपलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 लॉस ऑफ द 4 विकेट. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला बॉलला टर्न केलं. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. वेस्ट हाईटच्या वरती आहे का हे चेक करायचे. अंपायर रिव्ह्यू फॉर वेस्ट हाईट चेक इथे केली जाईल. धारोळ संघाचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित येणं अपेक्षित आहे. जांतराच्या बदलापूर गाव संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. धारोळ संघाचे संघनायक आपण टॉससाठी येणं अपेक्षित आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पहा. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता. पंचांचा अतिशय चांगला ऑब्झर्वेशन आहे आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बासष्ट धावा धावपलकावरती आहेत. 62. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फ्री हिट होती आणि त्यावरती मात्र मोठा हिट आला. षटकार. सिक्स्टी 68 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 69 धाव्यांचं लक्ष इथे असेल. 69 इज द टार्गेट. दुसऱ्या डावामध्ये 69 धावा बनवायच्यात.
धारोळ आणि जांताराजा बदलापूर गाव दोन्ही संघाचे संघनायक इथे दाखल झालेत. आपण टॉस संपन्न करणार आहोत. काटा असा कॉल आहे आणि काटा ॲज इट इज आलाय. हा नाही टेल आला आपण समजू शकतो ना. चला हरकत नाही. जांताराजा बदलापूर गाव संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? डिसिजन पेंडिंग पोरं येत आहेत सगळे. तर निर्णय आपल्यापर्यंत येईलच. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप चांगलं आयोजन आहे. अमरभाई आणि बुबेर चाचा आम्हाला खेळायला संधी दिली त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद. तर एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे आयोजन तर खूपच छान असतं आणि इथं खेळायला खूप खूप मजा येते. आम्ही दरवर्षी खेळतो आणि यावर्षी क्वालिफाय व्हायचा पूर्ण प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत. टॉस संपन्न झालाय आणि जांताराजा बदलापूर गाव संघानं टॉस जिंकलाय आणि निर्णय अगदी काही वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि पुन्हा एकदा ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील ऑइस ऑफ बदलापूर, ऑइस ऑफ टेनिस क्रिकेट अर्थात बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय मॅडे धुळे सर. धन्यवाद.
धन्यवाद तुषारजी शिंदे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि मॅचच्या दिशेने जाऊ, कारण अजान होत असल्या कारणास्तव आपण 5 मिनिटांचा या ठिकाणी ब्रेक घेतला. आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2026 हे दैदिप्यमान पर्व आपण पाहतोय. या ठिकाणी पहिला सामना श्री गणेश कुडसावरे आणि त्यांना फाईट करतोय शायन 11 गोरेगाव. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. 69 धावांचं लक्ष आहे. याच दरम्यान आपण पाहतोय ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी थोडेसे स्कीड झालेत. बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सज्जाद आहेत. न्यू बॅटर एक फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेले बॅटर सज्जाद. अगदी आपण पाहतोय थोडेसे स्कीड झाले, हरकत नाहीये. धाव घेता घेता या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडेसे मागे राहिले. पुन्हा एकदा बॅकफुटला येत असताना ती धाव कंप्लीट होऊ शकली नाहीये, परंतु षटक क्रमांक पहिलं गोलंदाज पंकजचं कौतुक करावं लागेल. श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरेच्या पहिले षटक आपण जर पाहिलं पंकजचं तर पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळालं. 1 विकेट त्याने मिळवली आणि अवघ्या 3 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. सलग लागोपाठचे 3 षटकार शायन 11 गोरेगाव संघाच्या कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून आले तर शप्पूभाई अर्थातच सरफराज भाई यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आज बक्षिसांची तुम्हाला खैरात पाहायला मिळेल, कारण उमर 11 गोरेगाव संघ देखील आजच्या रजनीमध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. मोहम्मद देखील या ठिकाणी बादचा आनंद घेत आहेत. आज त्याच्याकडून भरपूर साऱ्या अशा अपेक्षा आहेत. त्याच्याकडून सुद्धा सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज सज्ज समोरच्या कडून नवनाथ लिंगीला आपण पाहतोय. अप्रतिम षटक लेफ्ट आर्म उर्दू विकेटने आपण पाहिलं तर दर्जेदार गोलंदाजी सातत्याने त्याच्याच नावानं हा संघ ओळखला जातोय. अनेक यंगस्टरला घडवण्यामागे त्याचाही भरपूर महत्वाचा वाटा आहे आणि खरं तर आपण पाहतोय सगळ्या यंगस्टरला घेऊन सध्या मैदानावरती दाखल झालाय. समोरच्या कडून गोरेगावच्या एंड कडून आपण पाहतोय ऑन साइडला वॉड स्ट्रोक, पहिलाच बॉल अगदी आपण पाहतो आक्रमकरित्या लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जाईल. जसं पारितोषिक आलं तसा पहिला बॉल संघर्षाचा शंखनाद करणारा शायन 11 गोरेगाव संघासाठी आलेला बिग ब्लास्ट षटका. उमेश सोनकर आपला डिसिजन आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. गती थोडीशी कमी केली आहे. अगदी आपण पाहतो या अगोदरचा चेंडू थोडासा वेगवान पाहायला मिळाला. बॅटच्या परफेक्ट रडार मध्ये आला बरोबर आणि तो षटकार आपण पाहिला. त्यानंतर आता लगेचच गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर थोडस परिवर्तन करण्यात आलेलं आहे. नवनाथ लिंगे संघाचा सरसेनापती आहे. षटक क्रमांक 2 P2 मध्ये आपण त्याला पाहतोय. आणखी एक बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर, गेंद आई स्लॉट में, उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. 6 रनों के लिए 6. पाहतोय फुललींचा बॉल परफेक्ट आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या परफेक्ट रडार मध्ये आला आणि चेंडूला मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाहेर पाठवण्यात आलेला आहे. रजाबाई बुबेरे यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मोहम्मद, त्यानंतर सरफराज भाई आणि बाळाशेठ कांबरी यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक. राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतो. लाईन चांगली आहे, पडल्यानंतर शॉट ऑफ गुड लेन, अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय. 1 तिरी तो 1 मेरी अशी गोलंदाजी सध्या नवनाथ लिंगे करतायत मैदानाच्या आतमध्ये. शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख गरिबांचे कैवारी ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याच वतीनं सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर तब्बल 3000 रुपये. क्या बात आहे. लॉंग ऑफच्या दिशेने आणखीन एक स्ट्रोक दर्जेदार जमीरच्या बाट मधून आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. सुंदररित्या झेल टिपली आहे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल शायन 11 गोरेगाव संघाला.
चेंडूवरती आपण पाहतो शेवट गोड करत असताना या षटकाचा नवनाथ लिंगे त्याच्या बरोबर 2 षटकाराने धावत संख्या धावफलकावरती 15 एकूण 70 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर भलं मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना इथे मात्र 2 धक्के देण्यात आलेले आहेत. प्रत्येक संघाला विनंती राहील की जेव्हा तुम्ही टॉस साठी येता मिड इनिंग मध्ये तेव्हा तुम्हाला तुमची जी काही प्रवेश फी बाकी असेल ती मात्र अनामत रक्कम तुम्हाला जमा करावी लागेल. त्यानंतर टॉस होणार आहे याची दक्षता घ्या. अत्यंत कडक कारवाई या ठिकाणी उमर 11 गोरेगाव ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीने आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेली आहे आणि दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन या क्रीडानगरीमध्ये आपण पाहतोय. शहबाज हाजी अहमद क्रीडांगण गोरेगावचं आपण पाहतोय. शहबाज चाचा बोबेरे असतील, अखिल चाचा बोबेरे असतील, कैसर चाचा, फैजल चाचा त्यांच्या वतीनं या क्रीडांगणाची उपलब्धी आपल्याला स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. या दरम्यान शबीब भाई बुबेरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. सुस्वागतम, वेलकम, आपले स्वागत आहे. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज सज्ज पंकज. या ठिकाणी आपण पाहतोय लेट कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, परंतु या ठिकाणी संपर्क होत नाहीये. अगदी आपण पाहतो बॅट आणि बॉल तोपर्यंत डॉट बॉल. पंकज चांगली कामगिरी करतायत, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय नवनाथ लिंगे यांनी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा व्हेरिएशन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, स्विंग अँड मिस. आणखीन एक चांगला चेंडू, थोडस आपण पाहिलं तर वळण घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलका सक्कट आणि टक्कीच आपण पाहतोय. संभ्रमात टाकणारा चेंडू सध्या तरी फलंदाज सज्जादला आपण पाहतोय. जनता राजा क्रिकेट क्लब बदलापूर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लिटिल स्टार धारोळ संघाला करायची बॅटिंग येणाऱ्या पुढील मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती. एकूण 70 धावांचं आव्हान पैठणावरती आपण पाहतोय. सध्या तरी शाईन 11 गोरेगाव संघासाठी आहे. सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये 15 धावा आल्या. या षटकामध्ये आपण पाहतो 2 चेंडू डॉट आल्यानंतर आता सिंगलच धाव आली आहे. शांत क्रिकेट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल. यष्टी रक्षक थोडे बीट होत आहेत आणि बॅकअप लगेचच मिळालाय. शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग मधून चेंडूला कव्हर करण्यात आलं. तोपर्यंत एक सिंगल बाईकची. फिरोज खान सर मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेगचे पंच बाळा बारी सर आणि टीव्ही अंपायर तिसरे पंच निरंजन सावंत सर. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला पुन्हा एकदा हा चेंडू ट्रॅव्हल्स झाला. क्षेत्ररक्षक वेगाने आले तोपर्यंत डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. परतावा लागणार आहे. खरं तर काही गरज होती का असा प्रश्न निर्माण झालाय. किती वेगवान या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट केले हे आपल्याला पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी आपण पाहणार आहोत. जबरदस्त इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले असेल. किती वेगवान चेंडू अगदी आपण पाहतो कलेक्ट केला, त्यानंतर फेक सुद्धा सुरेख पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट. क्या बात है, क्या बात है. काय क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. स्टार टेनिस क्रिकेट, ओमसा एमटीसी स्पोर्ट्स सर्वांचं कौतुक करावं लागेल. डीजे एमएस सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण सातत्याने 4थ्या रात्रीमध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतात. निलेश असतील त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. फलंदाज बाद, रन आउटच्या स्वरूपात मिळणार सांघिक यश. तिसरा धक्का लागला शाईन 11 गोरेगाव संघाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट, लॉंग स्टॉप एंडला येणारा या ठिकाणी आपण पाहतो हा नशिबाचा चौकार. दन 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 करत बॉल सीमा पार. 4. बुबेरे यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 12 चेंडू मध्ये प्रतीक टेंबे यांनी जर झेल टिपला तर 200 रुपयाचं प्रत्येक झेलसाठी पारितोषिक असणार आहे. कुमार नवले, करण लहाने, अजय ठाणगे,
रवी मस्कर आणि सोन्या मस्कर यांच्याकडून 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 47 धावांची गरज आहे. 47 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. 12 चेंडूमध्ये आता 47 धावांची गरज आहे. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव वायुजित फ्रेंड्स चषक गोरेगाव 2026 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. खरं तर आपल्या ऑन स्क्रीन तुम्हाला अगदी आपण पाहतो अनेक कार्यकर्ते, टॉस का बॉस, गोरेगाव, उमर 11 हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1, सुनील पवार कुक, जिथे मात्र सर्वांना लागते जास्त भूक. यानंतर फॅशन टेलर आणि अगदी आपण पाहतो आमचे मान्यवर असतील, सर्व आयोजक, सर्वांचं मनापासून कौतुक. ज्यांनी सरळ हाताने या स्पर्धेला मदत केलेली आहे, सर्व दानशूर दात्यांचं मनापासून कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 47 ची गरज. फरानभाई बुबेरे यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी शायन 11 गोरेगाव संघाला. प्रतीक टेंबेच्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. अनेक वेगवेगळी पारितोषिकं तुम्हाला पाहायला मिळतील. आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चे सर्व संघ तुम्ही पाहणार आहात. ग्रामीणचे संघ आहेत आणि आपले सर्व स्थानिक संघ, वांगणी असेल, बदलापूर असेल, या विभागातून आपण पाहणार आहोत. 22 धावा झालेले. इक्वेशन थोडंसं कठीण आहे, अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. जर तरला महत्व नाहीये. 12 बॉल आणि आता 47 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो हॅमट करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, लॉंग ऑन वरून थोडेसे पुढे सरसावलेत, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकच धाबेवरती समाधान व्यक्त करतायत. सिंगल डबलने आता काही होणार नाही. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 46 धावांची गरज आहे. होमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट, सर्व ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल अपडेटर, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बाळा बाने सर आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेत आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त धाव एक्स्ट्राची मिळेल बॅटिंग करत असताना शायन 11 गोरेगाव संघाला. सुरुवात हवी तशी झाली नाहीये, मी तर म्हणेन आज गोरेगाव नगरीमध्ये. फुल टॉस बॉल, लॉफ्ट हेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक पाहत बसतील, बनतील प्रेक्षक. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार या इनिंगचा खणखणीत षटकार. कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कूच नहीं होता दोस्तों, हौसले से उडान होनी चाहिए. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जसं जमीरने बॅटिंग केली असं वाटत होतं की कुठेतरी हे इक्वेशन फार क्लोज पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला अगदी आपण पाहतो रोख लागला. या ठिकाणी आपण पाहतोय सॉफ्ट डिसमिसल. बागे क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. सध्या आपण पाहतोय मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरे या संघाची जमीची बाजू आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत गोलंदाजीचा पगडा त्यांचा भारी आहे. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम सध्या तरी या सत्रामध्ये सावरे संघाच्या वतीने चालू आहे. गोलंदाज मेघनाथ. 31 धावा, 31, लॉस ऑफ 3 विकेट्स. ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल का हे आपल्याला पाहायचंय. बॉल वाईड इस्ट लॉंग ऑन. काऊ कॉर्नर फेजला मात्र बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. धाबांचं टार्गेट आहे. आज दुपारी आराम आपण एक सामना असाच पाहिला. 69 धाबांची गरज होती करवईच्या मैदानावरती, जिथे जोवेली आणि राया या 2 टीम मध्ये सामना चालू होता आणि राया संघाला चेस करत असताना 12 चेंडू 34 धावांची गरज होती. तिथे जोवेली टीमच्या प्रबोध वारगडेने चौथ्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत शेवटच्या अंतिम षटकामध्ये फक्त 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. तो सामना राया संघाने जिंकला होता.
69 धाबा. म्हणजे मात्र या मॅच मध्ये आपण पाहतो आता अगदी सोप्या वाटायला लागलेत, कारण षटकार चौकार आल्यानंतर मात्र हा सामना आणखीन क्लोज येत चाललाय. गोलंदाज बेगनाचा शेवटचा अंतिम बॉल. संपर्क होऊ शकला नाहीये. कदाचित या शेवटच्या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला असता तर शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये अंतिम षटकामध्ये या ठिकाणी आपल्याला नक्कीच इक्वेशन थोडस बदललेलं पाहायला मिळालं असतं. परंतु आता 6 चेंडू 30 धावांची गरज आहे. शहान 11 गोरेगाव संघ 39 वरती पोहोचलेला आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला रेग्युलर गटामधून सध्या 8 ग्रामीणचे संघ खेळणार आहेत. जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर एका बाजूला सागर देशमुख यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अनिल शेंडे सुनील शेंडे यांचा संघ लिटिल स्टार धारोळ. 6 बॉल 30 धावांची गरज. कबीर शेंडे आणि जितेंद्र शेंडे. जितेंद्र शेंडे म्हटल्यानंतर ग्रामीणचा रायना म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, आणि दर्जेदार खरं तर हा खेळाडू देखील भन्नाट फॉर्म मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फार कमी मॅचेस सध्या ते कव्हर करतायत, परंतु चांगले चांगले टायटल त्याही संघाकडे आहेत. शेवटच्या अंतिम षटकात 30 धावांची गरज आहे. हा सामना शहान 11 गोरेगाव संघाने जिंकला तर मुकेश यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 6 बॉल 30 धावांची गरज. शेवटचं षटक गोलंदाज धीरज. चला मॅच लगेच आपण स्पीडअप करू. पहिला बॉल शॉट ऑफ गुड लेन. पहिला चेंडू डॉट आलाय, डॉमिनेट केलंय. ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला आणि आता संपर्क होऊ शकला नाही. पहिला चेंडू डॉट आला आणि आता इथून पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत केली आहे ती श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरेने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीला आपण पाहतो एखादा मोठा फटकाला असं सरफराज तर असं वाटलं असतं की शहान 11 गोरेगाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करते, परंतु आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे हवा काढून टाकली आहे. सर्व गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. श्री गणेश क्रिकेट संघ कुडसावरीचे मेघनाथ असेल, नवनाथ लिंगे असेल, पंकज असेल, आणि आता शेवटच्या अंतिम षटकात धीरज. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. या ठिकाणी आपण पाहतोय बेस्ट टायमिंग की प्रॉपर टायमिंग आहे पाहावं लागेल. झेल टिपली आहे प्रतीकने आणि पहिलं पारितोषिक त्याच्या खात्यात जमा झालेलं आहे. प्रतीक टेंबे यांना तुम्ही पाहतायत काय जबरदस्त झेल त्यांनी टिपलेला आहे. फलंदाज बाद. चौथा धक्का गोरेगाव संघाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर ठोंबरे इव्हेंट्सचे सर्वेसर्वा कौस्तुभ ठोंबरे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खरं तर या संपूर्ण क्रीडानगरीला रंगरंगोटी करण्याचं काम, सजावट करण्याचं काम या पहिल्या वर्षामध्ये त्यांनी केलेल्या अतिशय दिमागदार पद्धतीने ही क्रीडानगरी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे. प्रतीक टेंबेला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. कुमार नवले असतील, रवींद्र मस्कर असेल, सोन्या मस्कर, अजून काही मेंबर्स आहेत, करण लाणे असतील. बघा जर इतकी नावं आहेत 200 रुपयामध्ये, मग प्रत्येकाला किती आले असतील हे तुम्ही काउंट करा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवातीला 2 चेंडू डॉट. हा थोडासा थट्टा मस्करीचा भाग आहे. ओव्हर द विकेट. ऑल साइडला पुन्हा एकदा उचललंय चेंडूला आणि क्षेत्ररक्षक जज करतायत. आणखीन एक सुंदर झेल टिपलेला आहे. फलंदाज होईल बाद. हर्षद होते. 1 मोर विकेट डाऊन. शहान 11 गोरेगाव फलंदाज बाद.
किंवा 6 चेंडूमध्ये 30 धावांची गरज होती. सुरुवातीला एकही धाव आलेली नाही. 2 चेंडू डॉट, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेले आहेत आणि आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 षटकार जरी आले तरी मोहम्मद यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सरफराज यांच्याकडून 1000, कारण स्ट्राईक एंड आलेत फलंदाज. हो, पहिलाच बॉल उंच तर गेलाय परंतु लांबी कमी पाहायला मिळते. झेल ड्रॉप पवन होते त्या ठिकाणी आणि आता या ठिकाणी आपण पाहिलं तर एकही धाव, 2 धावा घेण्यात आल्यात. माफ करा, शेवटचा अंतिम बॉल. हो, चांगला स्ट्रोक. हा बॉल जाईल सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. चौकार आलाय. या अगोदर धाव घेतली नाहीये, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे परंतु शेवटच्या बॉलवरती मात्र शेवट त्यांनी गोड केलाय. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना थोडासा त्यांच्या बाजूने दूर गेलेला आहे. विजय संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करू. अतिशय महत्वाची बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय सध्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली. श्री गणेश क्रिकेट संघ कुडसवरे संघाचं आपण अभिनंदन करू. वेल प्लेड आणि जबरदस्त कामगिरी आहे. फिल्डिंग असेल, गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगली दमखम त्यांनी दाखवलेली आहे आणि प्रत्येक फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. चला, दोन्ही टीमला विनंती राहील शेक हँड करा, कारण या स्पर्धेची शिस्त आहे. खरं तर आपण पाहिलं तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये जीवन 11चे बापदेव पाली संघाने हे कृत्य केलं होतं. हँडशेक केलं नव्हतं तेव्हा मात्र त्या संघाला पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार नाहीये अशी घोषणा आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती. ही शिस्त आहे, या स्पर्धेचा मूलभूत पाया आहे, डिसिप्लिन.